शेतकऱ्यांसाठी 23 मेच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. खरीपाची जय्यत तयारी. 42,000 हेक्टरवर पेरणी. कपाशी, तूर वाढणार, सोयाबीन घटणार. यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठानं व्यक्त केला आहे. शेतकरी वर्ग पूर्व मशागतीच्या तयारीला लागला आहे. पालेभाज्या कडाडल्या. मेथी पालकाचे भाव वाढले. यंदा कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन घटले. परिसरातील नागरिकांना आर्थिक फटका. उन्हाचा पारा तर 40 अंशांपुढे जाऊन पोहोचला आहे. यात वातावरणामध्ये कधी ऊन तर कधी पावसाचा पारा. हातकणंगलेतील 12,000 शेतकरी दुष्काळी मदतीतून वगळले. प्रशासनाविरुद्ध मोठा असंतोष. जिरायत क्षेत्र नोंदची जाचकट. मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. भोकरदन पाठोपाठ जाफराबाद तालुकाही आता मिरचीचे हब बनू लागला आहे. दरम्यान सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मिरची लागवडीची लगबग शेत शिवारात दिसत आहे. उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याआधीच माना टाकल्या. जळकोट तालुक्यातील काढणीच्या कामांना वेग. खर्च वाया जाण्याची शेतकऱ्यांना वाटते भीती. खर्च वजा करता कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या तोट्यात. फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडीवर संकट. पेरूचा एकरी खर्च 40,000 आणि उत्पन्न केवळ 20,000. 10 वर्षे सांभाळलेल्या 2 एकर पेरूच्या बागेत आर्थिक नुकसान झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने पेरूच्या 200 झाडावर कुऱ्हाड चालवली. दरवर्षी एकरी बागेला 40 ते 50,000 रुपये खर्च लागत आहे. यवतमाळमध्ये तुरीची उच्चांकी 12,300 रुपये दर. शेतीमालाचे भाव कमी होत असताना तुरीच्या दराने झेप घेतली आहे. 2.25 लाख टन रासायनिक खते संरक्षित. 1.5 लाख टन युरियाचा समावेश. तर संरक्षित साठा वाढविण्याची मागणी. यावल परिसरात जलपातळीची घट. केळी बागा वाचवण्यासाठी धडपड. सूर्य आग ओकू लागला आहे. परिसरात तापमान 45 अंशावर पोहोचले आहे. अशात केळी व इतर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परिसरातील जलपातळी घटल्याने पिके वाचवणे अवघड झाले आहे. अधिक उन्हामुळे केळी बागांचे नुकसान. केळी उत्पादक संकटात. वर्षभरात उभारली 14,000 शेततळी. राज्यात उद्दिष्टाहून अधिक शेततळ्यांची निर्मिती. नगर जिल्ह्यात एका महिन्यात 250 हेक्टरवर नुकसान. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात पूर्वमोसमी पावसाने चांगलाच फटका बसला आहे. साधारण 55 गावात 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. सहकारी खासगी उपसा सिंचन योजना धोक्यात. पाणीपट्टीत 10 पटीने वाढ. निर्णयाला इरिगेशन फेडरेशनचा विरोध. खानदेशातील बाजारात बाजरीची आवक वाढली. कमाल दर 2250 रुपये. प्रमुख बाजार समित्यात मिळून रोज 3,000 क्विंटल आवक. साखरेचे दर स्थिरावले. मागणीतही काहीशी घट. देशात दर प्रति क्विंटल 3500 ते 3750 रुपये. मान्सून प्रगतीपथावर. उद्यापर्यंत आणखी वाटचाल करण्याचा अंदाज. कमी दाब क्षेत्राचे संकेत. असह्य उकाड्याने घामाच्या धारा. वैशाख वणव्याने होरपळ वाढली. पूर्व मोसमीच्या सरींनी दिलासा. सातारा जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरूच. जिल्ह्यात सलग 7व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे नुकसान. उष्णतेने डाळिंब काळवंडली. कमी पाण्याचे परिणाम. फळांच्या संख्येत 50% घट.